तुम्हाला काम पाहिजे वे हा काम एक जण कशात करत फोन आलता त्याला विचारतो मला. हॅलो अण्णा तुम्हाला कामगार पाहिजे वे किती पाहिजे तो हो नाही बाबा आपल्याकडे चार आहेत थांबा मी बोलतोय की राव सांगतो विचारतोय की किती 4 पाहिजे तुझे हाय ते 4 आहेत बरं काम काय काय सांगा तेवढं रानातलं अहो त्यांना रानात का नाही काय काय लावलंय विचारा. अहो विचारतोय अण्णा जरा शांत बसा की. हॅलो हा रानात काय काय आहे पीक काय काय आहे तुमचं ऊस बर अजून काय डाळिंब बर किती विचारा हा डाळिंब किती विचारा. अहो विचारतो की काय बर तो डाळिंबाची झाडं किती आहे ते 500 काम लय लावतेली. अहो मी विचारतो जरा विचारत तर तुम्ही राव लावलाय पण बोला तुम्ही काय राव लावलंय चेष्टा राव मी बोलतोय ना. बरं 500 झाडं डाळिंबाचे आणि पेरू किती आहेत पेरू 2000 आहेत वे अयो मग रानात नाही माघारी यायचंच नाही कामच करत बसायचं. अहो काय म्हणते ते बघू घ्या आपण आधी थांबायचं जरा शांत चर्चा तर करूया की 2000 पेरूची झाडं 500 डाळिंबाचे अजून काय आहे आंबा पण आहे तो 500 एवढं काम करत बसायचं लय काम त्यांना विचारायचं. अहो मी विचारतो की अण्णा थांबा जरा शांत बसायचं जरा ते एक अण्णा तुम्ही एक अण्णा बरं राहतो का काय पैसा आला मी मध्यस्थी झाली मला काय कमिशन द्यायचा का पैसे द्यायचा मला तुमचंहीच काय कळणार राव. बरं विचार पगार आणि ते कामगार विचारतात दिवसभर काम करायचं घरला यायचं का तिथंच बसायचं आहे बरं असू द्या हा बरं पगार किती देणार सांगा. 15-20 हजार पगार. तुम्हाला बोलायचं तर बोला की जरा तुम्ही राव काय डोक्याला दरवेळ आहे का नाही मला काय कळणार तुम्ही राव काय डोक्या फिरलंय तुमचं राव. शेत आहे म्हणून म्हणतो. अरे असू दे की शेत आहे शेत असतं मग काय झालं काय 4 हातानं काम करायचं 2 हातानंच काम करायचं ना. बरं विचारा काय राव. बरं अण्णा आता मला पुढचं सांगा त्यांना वर्षातनं सुट्ट्या किती देणार शनिवार रविवार शनिवार रविवार सुट्ट्या देणार का नाही हो ही सरकारी काम नाही बरोबर आहे पण ते कामगार विचार अरे तुला काय सरकारी नोकरीला येईल शनिवार रविवार सुट्टी द्यायला तुला काय IT इंजिनियर आहे 2 दिवस हप्त्यात सुट्टी द्यायला. अहो इकडे सगळं बागायचं त्यातच म्हणा त्या ओसातच बसावं सारखं पगार जास्त वाढवा. हॅलो मग वर्षाला 1.5 लाख रुपये तर द्या. अहो 1.5 द्यायला तेवढं लय झालं 1.5 तर द्यायला पाहिजे ते की 10 वाढवा. ते काय म्हणते ती 1,60,000 करा हा 1,60,000 करा. काय माहिती हा किती म्हणते. अरे काय म्हणते धरण बोलतोच आला का मी बोलतोय ना तर बोलतो मी जातो बोलतो बस बोलत मी एक तर मी माझं ऐकून तर घे नसं तर गप तर बस की नाही बोलतोच होतो राव काय राव मी एक मध्यस्थी करायला लागलो तुमच्या काय एक तर काम नाही म्हणून सांगा. बरं लगेच तुम्हाला माणसं पाहिजे का आता हायची भरपूर आहे माणसं आपल्याकडे. लगा ना त्यांना 4च माणसं पाहिजे भरपूर आणून काय करतो का त्याच्या उरावून नाचो पण होतो माणसं बोल की धरतो मग तो बोला काय अवघड बेगोड आहे का. बरं मला काम पाहिजे. अरे काम पाहिजे म्हणून फोन लावलाय की अण्णाला त्या तू डोकं खाऊ नको शांत बस जरा तू 4 माणसं 1,50,000 पगार वर्षाला आणि खाया प्यायचं राहायचं काय 10 वाढवायची म्हणा. अरे 1,50 म्हणतात 10 मग तू बोल म्हणतोय तर ते मी बोलत बी नाही. तुम्ही लावलाय राव बोला. बरं त्यांच्या राहायचं कसं करायचं 5-10 हजार काय करू इकडे तिकडे त्याचा विषय नाही लय. बरं त्याच्या राहायची सोय कशी आहे बंगला बिंगला आहे का कोप आहे. अहो चांगले 10-5 लाखाच बांधाई राहू म्हणा. लगा आपण रानात सालगडी म्हणून कामाला जायचं आणि 5-10 लाखाचा बंगला बांधायचा तुला बोलतोच होतो मला नको सांगू बोलतोच तो 5 लाखाचा बंगला बांधायला सांग नाही 10 लाखाचा बंगला बांधायला सांग. खूप वाऱ्यानं उडून गेलो काय करायचं. ते कोप कसले वाऱ्यानं उडून गेली तर काय करायचं म्हणतोय अण्णा आमचा हो
नाही उडून जात नाही तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण गेलीच तर काय करायचं? ती म्हणते 5-10 लाखाचा बंगला माझा आहे का त्यांच्या तुमच्या बाण काय म्हणतात बघा मालक, काय तुमच्या बाण बंगला राहणार बंगला बांधते वीर म्हणाव घड्याला लायकी तुमची काय अवकात काय तुमची लवण बोलताय. अरे अण्णा कॅन्सल करायला सांगू, हे अण्णाला कॅन्सल म्हणून सांगू का? त्याला लय मस्ती आहे तिला म्हणतो या नाही नाही बरं राहू द्या ती बंगलं राहू द्या म्हणा. ही फोन धर तू बोलायचं बोल कामाला जायचं जा नाही तर पेट तिकडं मला नको डोकं खाणू मला बोलू जात तुम्ही बोलताय का लाज बीज वाटतं का नाही?